चित्रपटासाठी भांडवल जास्त लागायचं प्रश्न निर्माण झाला तेव्हा हिंदुस्थान फिल्म कंपनी झाली. व्यापारी लोकांची त्यांनी हा, मदत पण घेतली. तिथेही त्यांनी खूप चित्रपट केले, मुकपट अर्थात सगळे ते होते, पण तिथे ते का जास्त रमले नाहीत? काय झालं की दादासाहेब जे स्वातंत्र्य होतं पूर्ण स्वतःच्या चित्रपटामध्ये, ते म्हणेल ते म्हणेल तशी, ते म्हणतील ती पूर्व दिशा, तेवढं स्वातंत्र्य त्यांना तिथे मिळत नव्हतं. ते शेवटी एक नोकर म्हणून तिथे होते. सुरुवातीला त्यांचा 1000 रुपये पगार होता. त्यांना सगळं म्हणजे आपण फॅसिलिटी देत होते त्यांना, म्हणजे इव्हन घोडागाडी हे ते सगळं रेग्युलर मान सन्मान त्यांना द्यायचे. परंतु दादांचं एकंदर, दादा तसं हे होते म्हणजे चिडचिड, त्यांना तेवढं हे मिळत नसल्यामुळे ते चिडून कधी कधी घरी निघून जात, तरी काही कंपनी काही म्हणत नव्हती. असं म्हणजे ते शेवटी या हिंदुस्थान फिल्म कंपनीच्या बाकीच्या लोकांना हा त्रास व्हायला लागला की ठीक आहे, याचे मूड आपण सांभाळत पण आता किती दिवस. त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा ते परत यायचे तेव्हा त्यांचा पगार शेवटी तर 200-300 रुपये पगार आलेला. पण मला वाटतं ही अडचण सगळ्याच प्रतिभा संपन्न कलाकाराची असते की एका बाजूला प्रतिभेचे गुमारे आणि ती प्रतिभा प्रत्यक्षात उतरवताना होणारा खर्च, त्या खर्चाकडे व्यावहारिक दृष्टिकोनातनं पाहणारे सहकारी आणि केवळ कलेच्या दृष्टिकोनातनं पाहणारी ती प्रतिभा संपन्न व्यक्ती, यांच्यातल्या संघर्षाचा आपल्या सगळ्याच क्षेत्रात आपण कलेच्या पाहत असतो. दादासाहेबांच्या अखेरच्या काळामध्ये म्हणूया की चित्रपट क्षेत्राचं आणि रसिकांचं थोडंसं दादासाहेबांकडे दुर्लक्षच झालं. नंतर जेव्हा बोलपटाचा जमाना आला तेव्हा अर्थातच दादासाहेबांचा जमाना मागे पडला होता. त्यांचा शेवटचा जो मुकपट होता कुठला तो, त्याचा त्यांनी डबिंग केलं, सेतुबंधन हा चित्रपट बोलपट पाहिजे, त्या सेतुबंधनचं डबिंग केलं, टॉकी आल्यामुळे त्याचा टॉकी केला. म्हणजे थोडक्यात डबिंगचा वापर करणारे पहिले त्याच्यात असं देखील दादासाहेब फाळकेंच्या नावावर त्यांच्या कारकिर्दीतला शेवटचा पण महत्वाचा विक्रम रुजू झाला. पण नंतर थोडेसे दादासाहेबही या चित्रपटसृष्टीपासून दूर गेले आणि उगवत्यालाच वंदन करण्याची आमची व्यावसायिक परंपरा असल्यामुळे की काय, नवीन लोकांना दादासाहेबांचं फारसं काही आकर्षण नव्हतं. पण मग 1938 साली म्हणजे दादासाहेबांनी राजा हरिश्चंद्र हा जो पहिला चित्रपट निर्माण केला, प्रकाशित केला, त्याला 25 वर्ष झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. सिनेमाला 25, हा, पहिल्या चित्रपटाला 25 वर्ष झाली. मग त्या कार्यक्रमात नेमकं काय वेगळं घडलं होतं? त्या कार्यक्रमाविषयी म्हणजे एकतर मला सांगताना पण डोळ्यात पाणी येतच. म्हणजे कारण दादासाहेब जेव्हा प्रोग्राम सुरू झाला, इतर मोठी देंड मिरवत होती स्टेजवर वगैरे, मोठे दादासाहेबांची काय गव्हर्नर वगैरे कोणाशी ओळख पण करून दिली. साध्या वेशात होते बिचारे, म्हणजे साधा शर्ट, धोतर, टोपी, त्यांना कोणी ओळखलं पण नव्हतं. आणि मग फिल्म इंडियाचे बाबूराव पटेल यांनी हे लक्षात आणून दिलं स्टेजवरच्या लोकांना की आज बाबा ज्यांच्यामुळे तुम्ही असे दिवस साजरा करताय, तो माणूस इथे प्रेक्षकांमध्ये बसला आहे, त्याचं स्थान स्टेजवर आहे. आणि मग त्यांना स्टेजवर ते सुद्धा एका कोपऱ्यात बसवलं जातं. मग अनेक लोक त्यांच्याविषयी मोठं बोलतात आणि शेवटी मग त्यांना विचारतात की बाबा तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे आज तुमचं काय मनोगत व्यक्त करा, फिलिंग्स आहेत. तर दादांना बिचारे ते वाचायला जातात पण खूप रडायला येत होतं. पण शेवटी गजानन जागीरदार त्यांनी ते वाचून दाखवलं. त्याचा मतितार्थ असाच होता की आज मला कण्वमुनी आणि शकुंतला यांची मला आठवण येते की आज कण्वमुनीला जितका आनंद झाला असेल शकुंतलेला राजा दुष्यंतला द्यायचं, तेवढाच आज आनंद मला माझी सिने शकुंतला आज 25 वर्षाची झाली आहे आणि आज ती बाळ मोठी झाली, मोठे दासदासी तिची सेवा करतायत. कुठल्या बापाला आनंद होणार नाही म्हणे. पण
माझ्या एका डोळ्यात आनंदाचे अश्रू तर आहेच, मी माझी बाळ एवढी मोठी झाली, पण दुसऱ्या डोळ्यात थोडंसं दुःखाचे पण असू आहे. आज असं मला वाटतं की आज ती थोडी वैभवानी थोडी ती आंधळी झाली. आज मला वाटतं ती मलाच विचारत आहेत की तुम्ही खरोखरच माझे वडील आहात का? नाही तर मी असं करतो ना, मी एक झोळी तुम्हाला घेऊन देते आणि मग तशी व्यवस्था करते की तुम्हाला लोक मग त्याच्यावर तुम्ही तुमचं उत्तर आयुष्य तुम्ही काढू शकाल, असं ती मला विचारते, असं मला असं भास होत आहेत. आणि अक्षरशः ते बिचारे रडतात या. आणि मग शेवटी ते म्हणतात की मी ईश्वराला प्रार्थना करतो की परत या भारतवर्षात माझ्यासारख्या सर्वस्वाचा त्याग करणारा, कलेसाठी सर्वस्वाचा त्याग करणारा परत या भारतवर्षात जन्माला घालू नको. अक्षरशः म्हणजे खूपच आपल्याला हे वाटतं या वाक्याने. आणि त्यांना काहीतरी 5-6 हजार रुपयेची थैली मिळते, अराउंड 6,000. आणि मग त्यांचे एक शुक्ल म्हणून शेजारी असतात, ते सांगतात दादा आता कुठल्या धंद्यात वगैरे टाकू नका, तुमच्यासाठी छप्पर बघा. आणि मग नाशिकला आपल्याला जो गोळे कॉलनीत जो बंगला दिसतोय त्याचं नाव सुद्धा दादाने काय ठेवलं आहे, हिंद सिने जनकाश्रम. हिंद सिनेमाचा जनक त्याचा आश्रम. आणि त्याच वास्तूमध्ये दादा 1944 जातात. या सगळ्या कटू अनुभवातून दादासाहेब पुढे जात होते. नंतरच्या काळामध्ये शासनानं चित्रपट निर्मितीसाठी काही लायसन वगैरे आवश्यक केलं होतं, अनिवार्य केलं होतं. वयाच्या 70 वर्षानंतर दादांनी पुन्हा एकदा चित्रपट निर्मिती करायचं मनात आणलं आणि त्यासाठी त्यांनी लायसनसाठी अर्ज केला होता. पण ते लायसन तेव्हा त्यांना नाकारण्यात आलं होतं. पण या गोष्टी घडतात. तेही दिवस गेले आणि दादासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष जवळ आलं आणि पुन्हा एकदा दादासाहेबांच्या स्मृती ना उजाळा दिला गेला. रसरंगनी त्या दृष्टीने त्यांचा विशेषांक काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलं, त्यांच्या नावाने पुरस्कारासंदर्भात काही काम केलं. मुख्य म्हणजे त्यांचा जन्मशताब्दी वर्ष मोठ्या प्रमाणावर साजरा करायचं देखील भारत सरकारने ठरवलं आणि त्यांच्या नावाने दादासाहेब फाळके पुरस्कार हा दरवर्षी एका ज्येष्ठ चित्रकर्मीला देण्यात येईल अशा प्रकारची घोषणा केली. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील नाशिकला दादासाहेब फाळके चित्रनगरी निर्माण झाली. मुंबईमध्ये जी आपली चित्रनगरी होती तिचं नामकरण देखील दादासाहेब फाळके चित्रनगरी असं करण्यात आलं. दादासाहेबांच्या वरती अनेक पुस्तकं त्या निमित्तानं लिहिली गेली. मग बापू वाटवे असतील, गंगाधर महांबरे असतील, इसाक मुजावर आणि नंतर ज्योती निसळ यांनी आपल्याशीच सगळ्या आठवणी आपल्याकडनं समजून घेऊन आणि आज पुन्हा एकदा दादासाहेब फाळके यांच्या नावाला एक सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली. या सगळ्या बदलाकडे दादासाहेबांचे नातू म्हणून तुम्ही कसं बघता? खरोखर म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की दादासाहेबांच्या आपण म्हणतो की त्यांच्या फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये नाव कमवायचं तर त्याला नशिबाची साथ तर लागतेच, पण तो 20 ते 25 वर्ष तरी घालवायला लागतात, तेव्हा कुठे नाव होतात किंवा नाही होत. पण आज आम्हाला जन्मतच नाव मिळतं. आज आम्हाला खूप रिस्पेक्ट मिळतं. आम्ही कुठे जातो, नमस्कार लोक करतात, खूप ऑकवर्ड वाटतं. पण हा किंवा मला मी काय बोललो चांगलं तर टाळ्या खूप येतात. आणि ते नेहमीच मी म्हणतो की जिथे कुठे माझे आजोबा आहेत तिथे त्यांना मी ट्रान्सफर करतो या टाळ्या की हे ते सन्मान. एकदा केसरीभाऊ पाटील माझ्या पाया पडले तेव्हा मला खूप ऑकवर्ड वाटतं. अहो साहेब म्हटलं सगळ्याच दृष्टी मोठ्या आहात तुम्ही माझ्यापेक्षा. नाही, मग त्यांना तो नमस्कार पोचवा म्हणे. आता एक फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दादासाहेबांना भारतरत्न मिळावं, कारण आता एक चांगली गोष्ट घडते की दादासाहेबांवर एक मेगा मूव्ही येते. कारण त्यांचे असिस्टंट प्रोड्युसर जे आहेत मिस्टर भारद्वाज ते त्या प्रोजेक्टमध्ये आहेत. तर ते नेहमी त्यांनी माझी परमिशन पण घेतली आणि ते नेहमी येऊन मला सांगत असतात की असं असं आहे, असं असं आहे. म्हणजे 1 वर्षाने जो चित्रपट येऊ शकतो आणि हा चित्रपट अक्षरशः हलवून सोडेल लोकांना. आणि आमिर खान दादासाहेब फाळकेंचा रोल करणार आहे. आणि त्या चित्रपटाने असं खूप असं होईल की सगळ्यांना कळेल की दादासाहेब फाळकेंचं नुसत्या अवॉर्डपुरतं नाही आहेत, ही जो रोल मॉडेल सिच्युएशन
कॅनॉट बी ऑलवेज टेलर मेड फॉर यू. यू हॅव टू मेक इट टेलर मेड. हे दादासाहेब यांच्याकडनं आपण शिकण्यासारखं त्यांच्या आयुष्यात. सिच्युएशन आपण म्हणतो की सिच्युएशन मी यंग होतो त्यांच्याविषयी सिच्युएशन आयडियल होती, असं काही नसतं. सिच्युएशन हॅज टू बी चेंज आणि दादासाहेबांनी ते करून दाखवलं. ते मला असं वाटतं ज्या दादासाहेबांनी भारतीय चित्रपट व्यवसायाचं रोप रुजवलं त्याच भारतीय चित्रपटाच्या व्यवसायातले काही दिग्गज आज एकत्र येऊन दादासाहेबांचं आयुष्य एका मोठ्या चित्रपटाद्वारे लोकांसमोर आणतायत. ही अतिशय फार मोठी घटना आहे आणि ज्याला आपण एक काव्यगत न्याय असं म्हणतो, तो न्याय त्यामुळे दादासाहेबांना मिळणार आहे. दादासाहेबांच्या स्मृती, त्यांची आठवण, त्यांचं कार्य आपल्या सदैव स्मरणात राहील. आपण त्यांना नेहमीच मनोमन वंदन करत राहू आणि राहूया. धन्यवाद पुसळकर साहेब. धन्यवाद. आज तुम्ही येऊन इकडे फार तपशीलवार माहिती दिलीत की जो एक आता ऑन रेकॉर्ड आलेला ठेवा आहे आणि तो पुढच्या पिढीसाठी आपण लवकरच प्रकाशित करणार आहोत. आपले पण आभार, सगळ्यांचे खूप आभार.